नमस्कार. आपण गुरुपौर्णिमेविषयी जाणून घेताना आणखीन एका गोष्टीचा अभ्यास करणार आहोत की गुरुपौर्णिमा या दिवशी व्यास पौर्णिमा सुद्धा असते आणि व्यासपूजन किंवा व्यासांना नमस्कार केल्याशिवाय गुरुपौर्णिमा खऱ्या अर्थाने पूर्ण होऊ शकत नाही. मग व्यासांनी असं काय अलौकिक कार्य केलेलं आहे की ज्याच्यासाठी व्यासपूजन किंवा व्यास पौर्णिमा ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण म्हणतो आणि आपण व्यासांना नमस्कार केला पाहिजे असं म्हणतो, तर आपल्याला त्यांच्या कार्याविषयी सुद्धा माहिती असायला हवी. तर व्यास यांच्याविषयी अभ्यास करताना, व्यास पौर्णिमेविषयी बोलताना आपल्याला एक आपल्याकडे ऋषी होते, त्यांचं नाव होतं कृष्णद्वैपायन. कृष्णद्वैपायन नावाचे ऋषी होते आणि त्यांनी हे वेदाचे 4 भाग जे केले आहेत ते यांनी केले आहेत. म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे 4 वेदांचे भाग आहेत. हे कृष्णद्वैपायन ऋषींनी केले आणि तेव्हापासून त्यांना वेद व्यास असं म्हटलं जाऊ लागलं. तर असं वेदांच्या काळापासून व्यासांचं हे अलौकिक कार्य अशा प्रकारचं सुरू आहे. आणि व्यासांचं आणखीन एक कार्य हे याच्यामध्ये आहे की यांनी वेदांचे 4 भाग तर केलेच, पण त्याच्याबरोबर समाजातल्या प्रत्येक बौद्धिक स्तरासाठी, बौद्धिक स्तर म्हणजे समाजातल्या प्रत्येक घटकासाठी, आणि प्रत्येकाचं समजून घेण्याची पातळी काही एकसारखी नसते. काही लोकांना पटकन कळतं, काही लोकांना थोडं उशिरा समजतं. प्रत्येकाचा बौद्धिक स्तर हा वेगळा वेगळा असतो प्रत्येकाच्या व्यक्तीप्रमाणे. तर अशा प्रकारचा बौद्धिक स्तर, जर आपण 3 बौद्धिक स्तर म्हटलं की एक प्रबुद्ध किंवा ज्यांना खूप जास्त इंटेलेक्च्युअल आपण म्हणतो तसे असू शकतील, किंवा मध्यम आणि आणखीन त्याच्यापेक्षा कमी बुद्धिमत्ता असणारे, असे जर का बौद्धिक स्तर आपण म्हटले घटक समाजातले, तर त्या सगळ्यांसाठीचं कार्य हे व्यासांनी केलेलं आहे. म्हणजे व्यासांनी ज्याप्रमाणे वेदांचे 4 भाग केले आहेत त्याप्रमाणे व्यासांचा उल्लेख आपल्याला रामायण काळामध्ये दिसतो. त्याच्यानंतर महाभारत काळामध्ये सुद्धा व्यासांचं उल्लेखनीय कार्य त्याच्यामध्ये आहे. जो समाजातला घटक प्रबुद्ध वर्गाचा आहे किंवा इंटेलेक्च्युअल्स आपण म्हणू शकतो, त्यांच्यासाठी वेद, वेदांग, उपनिषद, तत्वज्ञान, की त्यांना धर्मकार्य कसं करायचंय हे सांगण्यासाठी ते तत्वज्ञानाचा विचार करू शकतात, अभ्यासू शकतात. त्यांना एकदा सांगितलं बा हे तत्वज्ञान आहे आणि याच्याप्रमाणे उदाहरणार्थ की असं अशा प्रकारे हे तत्वज्ञान आहे आणि याच्याप्रमाणे दान तू केलं पाहिजेस तर तुझ्या आयुष्याचं कल्याण होतं, असं म्हटल्यावरती जे लोक दान करतात किंवा समथिंग, मी दान करणं हे उदाहरण घेतलेलं आहे, तर त्यांच्यासाठी वेद, वेदांग, उपनिषद हा एक विषय आहे. त्याच्यानंतर ज्यांना असं समजावं लागतं की बघ त्यांनी केलं, त्यांना याचा फायदा झाला म्हणून तू कर. म्हणजे थोडक्यात काय, तर एखाद्या व्यक्तीला उदाहरण देऊन काही सांगायची ज्या वेळेला वेळ येते, त्यांच्यासाठी मग रामायण महाभारतासारख्या, महाभारतातल्या काही गोष्टी अशा आहेत की बघ धर्मराजांनी, युधिष्ठिरांनी हे सगळं फॉलो केलेलं आहे, त्यांनी दान केलेलं आहे, त्यामुळे त्यांना हे सगळं प्राप्त झालंय. उदाहरणं बरीच आहेत त्याच्यासाठी. तर म्हणजे दुसऱ्या एका व्यक्तीचं उदाहरण दिल्यानंतर ज्यांना पटतं की हा त्यांनी केलं त्याचं भलं झालं, म्हणजे मग मला केलं पाहिजे, अशा दुसऱ्या एका घटकासाठी, समाज घटकासाठी किंवा ज्ञानाच्या बौद्धिक पातळीसाठी त्यांनी महाभारतांसारखं त्याच्यामध्ये लिखाण केलेलं आहे. आणि एक घटक समाजामध्ये असा असतो, समाज घटक किंवा बौद्धिक स्तरावरचा असा एक घटक असतो की ज्यांना काहीतरी थोडीशी भीती दाखवली पाहिजे, आपण म्हणतो ना लालूच दाखवली पाहिजे की तू असं असं हे कर तर तुझं असं असं होईल, किंवा हे तू नाही केलंस तर मग तुझं असं होईल. म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक पुराण आहेत बघा, की त्या पुराण गोष्टी काय आहेत, प्रत्येक ठिकाणी अनेक पुराण आहेत, अनेक गोष्टी अशा आहेत की तू असं असं कर, ही पूजा कर, ही नाही केलीस तर तुझं ते अमुक अमुक असं कामच होणार नाही, किंवा अमुक एक काम व्हायला हवं असेल तर तुला ही पूजा केलीच पाहिजे, तू ते करत नाहीयेस ना म्हणून तुझं हे काम होत नाहीये. अशा प्रकारे काही गोष्टी समजवाव्या लागल्या, त्यासाठी पुराण सुद्धा व्यासांनी लिहिलेली आहेत. म्हणजे वेद काळापासून पुराण काळापर्यंत हा मधला अनेक युगांचा काळ असेल, हा व्यासांनी वेगळ्या वेगळ्या सामाजिक बौद्धिक स्तरांसाठी, समाजातल्या घटकांसाठी हे मोठ्या प्रमाणावरती लिखाण आपल्याला महर्षी व्यासांचं दिसतं.